आपल्या शरीरामध्ये विविध जैव रासायनिक क्रिया अखंडपणे अहोरात्र सुरू असतात आणि त्यासाठी पाणी हे माध्यम असतं. पाण्याची विलक्षण गरज या विविध प्रक्रियांना असते आणि या सर्व प्रक्रिया आपलं मन नियंत्रित करत असतं. त्यामुळं मन अस्वस्थ झालं तर शारीरक्रिया बिघडतात याचा अनुभव आपण अनेक वेळेला घेतलेला असतो. आणि मग या अस्वस्थ मनातून अस्वस्थ शरीरातून उत्पन्न होणारे विविध प्रकारचे आजार ही साखळी निर्माण होते. म्हणून भारतीय दर्शनशास्त्रामध्ये मनाला विलक्षण शक्ती, विलक्षण ऊर्जा केंद्र म्हणून मानलेलं आहे आणि त्याच्या चंचलत्वावर कोणत्या प्रकारे मात करावी याचा अभ्यासही सुचवलेला आहे, जेणेकरून आपली बुद्धी, आपलं शरीर हे सर्व निरोगी राहील आणि भौतिक आणि पारलौकिक अभ्यासामध्ये आपल्याला सहाय्यकारक होईल या दृष्टीनं सर्व रचना केली गेलेली आहे. मात्र या गोष्टींचा सखोल अभ्यास परत करण्याची गरज आहे, जेणेकरून आपण निरोगी राहू.